पूर्वी नेता असायचा ना, त्याची एका विचारांची निष्ठा असायची. आजकाल ती निष्ठा कमी झालेली दिसते, म्हणून लोक राजकारणापासून दूर पडतात. काय तुम्हाला काय वाटतंय? लोकांचा जो आरोप असतो की मतं मागायच्या वेळी नेते लोक येतात आणि नंतर 5 वर्ष काय होता, याच्याकडून तुम्ही कसं बघता? राजकारण देखील हे समाजाप्रमाणे आहे. समाजात जेवढे चांगले एलिमेंट्स आहेत बरोबर, तेवढेच वाईट पण असतात. या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे, परंतु सोपं जरी झालं असेल तरी ते खूप रिस्की पण झालेलं आहे. राजकारणात तुम्हाला संधी दिलेली आहे तुमचं नेतृत्व बदल करण्याची, त्याच्यामुळे निगेटिव्ह अप्रोच करून आपल्याला साध्य काहीच होणार नाही आहे. तुमचा अप्रोच हा राजकारणाच्या प्रती पॉझिटिव्हच असला पाहिजे. मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला स्टुडिओ दिसत नाहीये. तुम्ही म्हणाल की आज हा कुठे गेलाय. मी आलोय पारोळा एरंडोल या ठिकाणी, जळगावमधलं. आज आपण एका खास व्यक्तीशी गप्पा मारणार आहे. अमोलजी पाटील सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे वैचारिक किडावर. अमोलजी सामाजिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपासून ॲक्टिव्ह आहेत आणि जळगाव जिल्ह्याची जी मध्यवर्ती बँक आहे तिचे सध्या ते उपाध्यक्ष आहेत. प्रचंड असा कामाचा अनुभव आहे. तर त्यांच्याशी आपण राजकारणाकडे लोक कसं बघतात, लोकांच्या काय अपेक्षा असतात आणि एकूणच अनुषंगाने जे जे विषय येतील त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सर, आत्ता मी जो उल्लेख केला की लोकांचा राजकारणाकडे बघायचा एक दृष्टिकोन असतो, आजकाल तो थोडासा वेगळीकडे चाललाय. तर तुम्ही इतक्या वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात ॲक्टिव्ह आहात. तुम्हाला काय वाटतं, पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण या दोघांमध्ये किती बदल झालाय? बदल असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु बदल फक्त काही गोष्टींचा झालेला असतो की पूर्वीची साधनं राजकारणाची वेगळी होती. आता ती साधनं पण बरीचशी बदललेली आहेत. पूर्वी राजकारण करताना लोकांना प्रत्यक्षात आपल्याला भेटून आपली भूमिका आपल्याला सगळं सांगावी लागत होती. आता व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्या माध्यमातून देखील खूप लोकांमार्फत आता पोचता येतं. त्याच्यामुळे या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये लोकांपर्यंत पोचणं सोपं झालं आहे, परंतु सोपं जरी झालं असेल तरी ते खूप रिस्की पण झालेलं आहे. पण म्हणजे पूर्वी जे नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षा होत्या त्या आताही आहेत. म्हणजे राजकारणाला खूप काय जास्त पॅरामीटर आता फुटलेले नाही आहेत. नाही. हां. आणि राजकारणी लोकांकडनं अपेक्षा लोकांनी करायलाच पाहिजे ना, त्यांच्याकडून करू नये असं आपण. अगदी बरोबर. आणि लोकांकडून एक कायम तक्रार येते सध्या की पूर्वी नेता असायचा ना, त्याची एका विचारांची निष्ठा असायची. आजकाल ती निष्ठा कमी झालेली दिसते, म्हणून लोक राजकारणापासून दूर पडतात. काय तुम्हाला काय वाटतंय? साहजिकच आहे झालेलं आहे. थोडासा काळ बदलतो तसं भूमिका देखील काही बदलत असतात, परंतु हा क्रायटेरिया फक्त काही नेत्यांनाच लागू होतो असं नाही आहे. पण जी काही काही वेळेला बरीचशी जी खालची मंडळी असते, म्हणजे सहकारी असतात, कार्यकर्ते असतात, हे सुद्धा आजकाल एकदम पटकन भूमिका बदलायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे कालानुरूप नेता पण थोडाफार बदलतोच. पण हे बदलणं योग्य की अयोग्य? तुमची भूमिका योग्य असेल तर नक्कीच योग्य आहे. हां, त्याच्यामध्ये मतदारसंघाचं हित असलं पाहिजे, सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं हित असलं पाहिजे. तुमची भावना ही लोकांच्या प्रती चांगली असली पाहिजे. तर भूमिका राजकारणात कधी कधी कठोर भूमिका आणि भूमिका बदलावी लागते, हे तर तेवढंच सत्य आहे ना. लोकांचा कुठेतरी राजकारणावरून विश्वास उडत चाललाय किंवा राजकारण्यांवरून, असं कॉमन लोकांशी गप्पा मारताना जाणवतं. तर एक सामाजिक क्षेत्रात इतकी वर्ष काम करणारा व्यक्ती म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? लोकांना वाटणं पण साहजिक आहे, कारण बऱ्याच वेळा एखाद्या नेत्याकडून किंवा पुढाऱ्यांकडून सामान्य जनता काही अपेक्षा करत असते. ती अपेक्षा 100% त्यांची पूर्ण होत नाही. म्हणून त्यांना असं वाटतं की हा नेता आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, आणि म्हणून ह्या विचार करत असताना सर्व पुढारी हे एकाच गंतीमध्ये निघतात. परंतु तसं नसतं. काही लोक खूप डिफरंट असतात, त्यांच्या भूमिका या कधी बदलत नसतात. आणि राजकारणात जशी आपण म्हणतो वाईट लोक आहेत, राजकारण देखील हे समाजाप्रमाणे आहे. समाजात जेवढे चांगले एलिमेंट्स आहेत तेवढेच वाईट पण असतात. तसंच राजकारण पण आहे. जेवढे चांगली लोक आहेत तेवढे वाईट लोक ते राहतातच. बरोबर. मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की लोकांचा जो नकारात्मक भाव झालाय राजकारणाकडे बघण्याचा, इनफॅक्ट राजकारण्यांकडे पण बघण्याचा, तर तो सकारात्मक असणं किती गरजेचं आहे? कारण शेवटी लोक आहेत तर राजकारणी आहेत आणि तेव्हा आपली ही लोकशाही टिकून आहे. त्यामुळे त्यांचा सकारात्मक भाव असणं किती गरजेचं आहे? मला असं वाटतं की लोकांचा राजकारणाप्रती सकारात्मक भाव जेव्हा पूर्णपणे होईल, त्याच वेळेला हा देश खऱ्या अर्थाने सक्षम होईल.
असं मला वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे. कारण तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी राजकारण हे निगडीत आहे. तर ते निगडीत असताना राजकारणात जी व्यक्ती असते तिचं पण संपूर्ण जीवन हे सामान्य माणसाशीच निगडीत आहे. म्हणजे हे दोन्ही घटक जे आहेत ते एकमेकांच्या याच्यावर परिणाम करत असतात. राजकारणी चांगले असतील तर देश चांगला घडेल, आणि जर समाजाने चांगले राजकारणी घडवले तर राजकारणी पण चांगलेच राहतील. करेक्ट. सामान्य लोकांच्या थेट आयुष्यावर राजकारणाचा किती परिणाम असतो? म्हणजे किती रोजचा रोल आहे राजकारणाचा एखाद्या सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात? सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात राजकारणाचा रोल जर तुम्ही मला विचाराल तर ते माझं प्रामाणिक मत आहे की त्यांचा फारसा रोल नसतो. उलट एखाद्या राजकारणाच्या आयुष्यात सामान्य माणसाचा रोल खूप मोठा असतो. सामान्य माणसाचं पुढाऱ्याशी किंवा राजकारणाशी फारसं काय अडून जात नाही. समजा नोकरीवाला एखादा गृहस्थ असेल, तो त्याची नोकरी करतो. तो फक्त त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो राजकारणाकडे काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, देशात काय चाललंय एवढं बघतो आणि थांबतो. पण नेत्याचं किंवा पुढाऱ्याचं तसं नसतं. त्याला सामान्य माणसाशी निगडीतच कायम राहायचं असतं आणि सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये डे टू डे काय चालू आहे हे बघणं त्याचं कामच आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसाचा राजकारणाप्रती एवढा रोल नाही आहे, पण राजकारणाचा सामान्य माणसाप्रती नक्कीच रोल आहे. ओके, मग जर त्यांचा रोल आहे तर लोकांचा जो आरोप असतो की मतं मागायच्या वेळी नेते लोक येतात आणि नंतर 5 वर्ष गायब होता, याच्याकडे एक सामाजिक क्षेत्रात काम करणार म्हणून तुम्ही कसं बघता? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात काही वाईट लोक असतात, काही लोक चांगली असतात. आता प्रत्येक नेता हा फक्त 5च वर्षांनी मत मागायला जातो असं आपल्याला तर म्हणता येणार नाही. जसे वाईट नेते आहेत किंवा जी लोक 5 वर्ष जनतेकडे लक्ष देत नाही, परंतु राजकारणात अशी पण काही लोक आहेत की 5 वर्ष सातत्याने ते मतदारसंघाच्या संपर्कात असतात, लोकांच्या सुखदुःखात असतात, लोकांच्या कामाप्रती सजग असतात किंवा मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये ते गुंतलेले असतात. आणि तशी लोक, तशी नेते असतील तर लोकांनी पण त्यांच्या पाठीमागे उभा राहणं हे लोकांचं देखील कर्तव्य आहे. नाही, खूप मतदारसंघातले नेते दिसतात असे की त्यांची तिकडे पण अटेंडन्स असते मुंबईला, पण त्यांचा ग्राउंड कनेक्ट सुद्धा जबरदस्त असतो. म्हणून लोक सारखे निवडून देतात. लोक पण काही वेडी नाहीत निवडून द्यायला. लोकशाहीमध्ये एक आणि एक महत्वाचं आहे असं म्हणलं जातं. प्रत्येक मत हे अफेक्ट करतं, पण म्हणजे जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा लोक सुट्टीवर जाताना दिसतात किंवा ती आपली पब्लिक हॉलिडे असं सेलिब्रेट करतात. तर किती महत्वाचं आहे ते आणि लोकांनी मतदान करणं किती महत्वाचं? हा प्रश्न म्हणजे माझा खरा तर आवडता प्रश्न आहे. कसं असतं, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये प्रत्येकाला एकच मत द्यायचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत माणूस असेल भारतातला, त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला पण एकच मत द्यायचा अधिकार आहे. तर जो तुम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकाराचा उपयोग आपण 5 वर्षातून एकदा येणाऱ्या इलेक्शनच्या प्रती करत नसू तर मी असं मानणारा माणूस आहे की आपण आपल्या राज्यघटनेला मानत नाही. जो मतदान करत नसेल, ठीक आहे, तुम्हाला राजकारणाबद्दल वीट असेल किंवा राजकारणाबद्दल तुमची भावना वाईट असेल, परंतु आपला देश लोकशाही प्रधान देश, आपल्या देशात लोकशाही आहे. तर लोकशाहीचा एक उत्सव असतो, तो म्हणजे निवडणूक. त्या उत्सवात जर तुम्ही भाग घेणार नाही तर मग तुम्ही तुमच्या देशाच्या सर्व गोष्टींप्रती किती सिरियस आहात याच्यावरून आपला हा सिरियसनेस समजतो. तर माझं सर्वांना आव्हान असं असेल की मतदान जरूर करा. तुम्हाला जो आवडत नाही ना त्याला करू नका, पण तुम्हाला ज्याच्याबद्दल थोडंसं पॉझिटिव्हनेस वाटतोय की हा माणूस आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या देशामध्ये काहीतरी बदल घडवू शकतो किंवा चांगलं काम करू शकतो, त्याला मत आपण नक्कीच द्यायला पाहिजे. लोकांनी आजूबाजूचं जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल निरस नाही तर सजग राहणं हे किती महत्वाचं आहे? राजकारणाप्रती किंवा लोकशाहीप्रती निरस राहून चालणारच नाही. जेव्हा तुम्ही निरस राहाल तेव्हा आपण अधोगतीकडे जाऊ. जेव्हा तुम्ही सजग असाल तेव्हाच आपली प्रगती होईल. लोक आजकाल चर्चा करताना एकदम इझिली विचार न करता बोलून जातात की राजकारण्यांमध्ये ना आजकाल नीतिमत्ता चोरली नाही. तर एक कायम लोकांशी कनेक्टेड असणारी व्यक्ती म्हणून तुम्ही या आरोपाकडे किंवा या गोष्टीकडे कसं बघता? बघा, आता आपण समजा वडील आमदार आहेत, मी त्यांच्या मागून काम करतोय, मी बाजार समितीचा सभापती असेल, जिल्हा बँकेचा संचालक असेल, काही काळ नगरसेवक होतो, म्हणून लोकांशी माझा कनेक्ट आलेला आहे. 100% लोकांशी तुमचा कनेक्ट नसतो. एक ठराविक लोकांशी तुमचा कनेक्ट असतो, त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांशी संवाद साधत असतो. प्रत्येक माणसाशी आपला कनेक्ट नसल्यामुळे कोणाचा तरी गैरसमज तुमच्या बाबतीत असणं साहजिक आहे.
पण मला लोकांना एक सांगायचं, एक आव्हान करायचं आहे, की तुम्ही गैरसमज करण्याच्या आधी त्या नेत्याच्या अडचणी किंवा तो नेता आपल्यासाठी काय करतोय. खरं तर मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात काम करत असताना आपण एक बघायला पाहिजे, की सामान्य माणसाने तुलना करायला पाहिजे. समोरच्यांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी किती काम केलं, यांच्याकडे सत्ता आहे तेव्हा यांनी किती काम केलं. तर तुलनात्मक विचार करून ज्याची कामं अधिक असतील किंवा जो समाजाप्रती अधिक अवेअर नेता असेल, अशा नेत्याला जनतेने नक्कीच डोक्यावर घ्यावं. तुमचे वडील अनेक वर्ष राजकारणात आहेत. महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. इथे तर कैक लोक त्यांना मानणारी आहेत. पण एक मुलगा म्हणून तुम्ही वडिलांकडे कसं बघता आणि तुम्ही त्यांच्याकडून काय काय शिकता? खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की मी त्यांचा मुलगा आहे. क्या बात आहे. ते त्यांच्यात जेवढ्या क्वालिटीज आहेत, त्याच्यापैकी 50% जरी आपण अडॉप्ट केल्या, तरी आपण जगातला सर्वोत्तम नागरिक होऊ शकतो, हे मला मान्य आहे. म्हणजे मी तर म्हणेल, की असे आपले वडील असणं हे खूप एक मोठं भाग्याचं लक्षण असतं आणि एवढे दिवस ते राजकारणात असून ते काही गोष्टींपासून खूपच दूर आहेत. याचा जास्ती सार्थ अभिमान आहे मला. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला थोडंसं स्ट्रगलच्या काळाकडे यायचं आहे, की लोकांना लांबून बघताना फार छान वाटत असतं, की यांचं आयुष्य किती भारी आहे, फिरायचं, लोकांशी बोलायचं, असं 9 ते 5 वाला जॉब नाहीये. पण सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण काय काय दिवस बघायला लागतात. स्ट्रगल काय काय असतो? प्रत्येक माणसाला आपला स्वतःचा रोल नाही आवडत या जगात. त्याला दुसऱ्याचा रोल जास्ती आवडतो. आता एखादा नोकरी करणारा व्यक्ती असतो, त्याला असं वाटतं की व्यावसायिक लोकांची लाईफ चांगली आहे. व्यावसायिक असतो, त्याला असं वाटतं की यार नोकरीवाला किती सुखी माणूस आहे, त्याला त्याची लाईफ चांगली वाटते. सगळ्यांना मिळून राजकीय लोकांची लाईफ चांगली वाटते. पण तसं नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्ट्रगल हे आहेच आणि त्यातल्या त्यात राजकारणात खूप जास्त आहे. राजकारणात चुकीला माफी नाही आहे. 100%. बरोबर. कारण ते परीक्षक लोक आहेत, जनता आहे. कुठे कुठे सतर्क राहावं लागतं सामाजिक क्षेत्रात काम करताना? म्हणजे 24 तास सतर्क राहावं लागतं. असं नसतं की कुठे कुठे आपण सतर्क राहू बुवा, असं नसतो विषय. किंवा काय तुमच्याकडे काम येईल किंवा कोणतं तुम्हाला कॅरेक्टर निभावावं लागेल हे सांगता नाही येत. राजकारणी स्वतःबद्दल बोलताना काय म्हणतात, की आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही जनतेसाठीच आमचं पूर्ण आयुष्य आहे. तर लोकांनी राजकारण्यांकडून काय काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत आणि किती पूर्ण होण्यासारख्या आहेत आणि काय अपेक्षा आहेत की ज्या अवास्तव आहेत? बघा, प्रॅक्टिकली बोलायचं आपण जर ठरवलं, आपण एक जसं आपण म्हणतो की आपण एज्युकेशन घेऊन पुढे आलेलो लोक आहोत, आपण शिकलेले आहोत, आपण ग्रॅज्युएट आहोत, आपण पदवीधर आहोत सगळे. तर एक सामान्य विचार असा असावा सामान्य जनतेचा, की एखादा आमदार असेल, एखाद्या आमदाराकडनं त्यांना जर काही अपेक्षा करायच्या असतील तर त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास, आमदार हा आपल्याला अवेलेबल असावा. समजा तो नसेल, त्याचं ऑफिस आपल्याशी कनेक्टेड असलं पाहिजे. मेन म्हणजे त्यांची आपल्या मतदारसंघाचा विकास एखादी व्यक्ती कशी करेल या गोष्टीकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं, हे मला वाटतं. तुम्ही जेवढे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह आहात, आदर्श राजकारणी म्हणून तुम्ही कोणाकोणाकडे बघता आणि नवीन येणाऱ्या लोकांनी किंवा राजकारणातले असतील किंवा नसतील, पण जळगाव जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांकडे बघून काय काय शिकलं पाहिजे? मला एक भावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सर्वात पहिले अटल बिहारी वाजपेयी. क्या बात आहे. हां. त्यांचा आता मध्यंतरी अटल नावाचा मूव्ही आला होता. तो बघितला मी. पण आधीपासून मला ते खूप त्यांचा प्रभाव माझ्यावर आहेच. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर सुरुवातीपासून म्हणजे वडील 1996ला शिवसेनेत आले, परंतु मला फार लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंबद्दल अट्रॅक्शन होतं. ते तर सगळ्यांनाच आहे. म्हणजे त्यांचा एक स्वभाव तो मला खूप आवडतो, की स्ट्रेट फॉरवर्ड, जे बोलायचं त्याच्यापासून मागे हटायचं नाही. बोललो. थोडंसं आपण तुमच्या स्थानिक पातळीवर येऊ. अनेकांना पारोळा एरंडोलबद्दल खूप माहिती नाही, म्हणजे गावात राहणाऱ्यांना आहे, पण बाकीच्यांना काय काय स्पेशालिटी पारोळा एरंडोलची? पारोळा शहर हे राणी लक्ष्मीबाई यांचं माहेर आहे. काय सांगता? ही माहिती नवीन आहे. त्यांचा भुईकोट किल्ला पारोळा शहरात आहे. अजून एरंडोल शहर आमच्या मतदारसंघात येतं. एरंडोल शहरात पांडववाडा आहे. पांडववाडा
ही खूप फेमस वास्तू आहे आमच्या इथे. तसंच एरंडोल तालुक्यात पद्मालय आहे, तिथे एक भीमकुंड पण आहे. म्हणजे या सगळ्यांची पदस्पर्श झालेला माझा मतदारसंघ आहे. आमच्याकडची लोक जी आहेत, विशेष करून खानदेशातली, एक सरळ बोलणारी आणि त्यांच्या मनात काही ओटात काही असा विषयच नसतो. ते जे बोलतील ते सरळ बोलतील. त्यांना जे अपेक्षित असेल, जी तुमच्याकडनं ते अपेक्षा व्यक्त करतील ते सरळ सरळ सांगतील. असे सरळ सरळ लोक आमच्या खानदेशी भागात आहेत. त्याच्यामुळे खूप छान लोक आहेत आमचे. राज्य सरकारकडून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यांच्या तुलनेत खानदेश भाग थोडासा दुर्लक्षित होतो कायम. काय मत आहे तुमचं? 100% तुमच्या प्रश्नाशी मी सहमत आहेच. याच्यामध्ये सर्वात मोठी चूक राजकारण्यांची आहे. पश्चिम महाराष्ट्रातले जे पुढारी होते किंवा जे नेते होते, त्यांनी सत्तेत असण्याचा 100% फायदा त्यांच्या मतदारसंघासाठी, त्यांच्या भागासाठी करून घेतलेला आहे. तसं आपल्या इकडच्या नेत्यांना काही प्रमाणात जमलेलं नाही आहे. जसा आज निधीच्या रूपाने जो पैसा येतोय प्रत्येक मतदारसंघात, मी प्रत्येक आमदारांची नावं इथे घेणार नाही, कारण आता माझ्या मतदारसंघाचा जर विचार करायला घेतलं तर गेल्या 75 वर्षापासून जेवढा निधी आलेला नाहीये तेवढा या एका टर्ममध्ये आलेला आहे. मग असंच पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी करून घेतलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्र असं आपण वेगळं न करता थोडंसं आपल्या नेत्यांचा एक अवेअरनेस थोडा कमी पडला पूर्वीच्या काळी, असं मला वाटतं. स्पेशली तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे विकासाला अजून काय काय स्कोप आहे? बघा, मी माझ्या गेल्या काही मुलाखतींमध्ये पण सांगितलं की विकास ही काही संपणारी संकल्पना नाहीये. विकास हा कधीच पूर्ण होत नसतो. जेवढा केला तेवढा अपूर्ण आहे. तर मूलभूत गोष्टी पूर्ण झाल्यानंतर एक मग सुख सोयींनी युक्त शहरं, खेडे कसे तयार होतील. आता शेतीच्या बाबतीत इतक्या योजना आहेत, परंतु त्या योजना आज 80% शेतकऱ्यांना माहिती नाहीत, असं माझं स्वतःचं मत. जर त्या योजना 100% शेतकऱ्यांना माहिती पडल्या तर शेतकऱ्याचं जीवन येत्या 5 वर्षात इतकं सुखकर होईल. मी तर म्हणेल की या सगळ्या योजना जर शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या किंवा त्या आत्मसात केल्या तर जो शहराकडे जाण्याचा कल आहे ना, तो सुद्धा बंद होईल. खेड्याकडे आणि शेतीकडनं सुद्धा तरुण लोक सुद्धा पसंत करतील. इतक्या चांगल्या स्कीम्स आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आहे. एरंडोल आणि पारोळ्याचं भविष्य येत्या काही दशकांमध्ये तुम्ही काय बघताय? उद्योगधंद्यांवर आधारित विकास सुद्धा आपल्या मतदारसंघात झाला पाहिजे, हे पहिले माझं धोरण असेल. उद्योगधंदे आले तर तरुणांना रोजगार मिळेल. नुसतं असंच नाही की शिक्षण संस्था आल्या, लोकांनी तिथे नोकऱ्या लागतील किंवा हाच एक उद्देश घेऊन तुम्हाला चालून भागणार नाहीये. तुमच्या मतदारसंघात उद्योगधंदे आले पाहिजे, तुमचं दळणवळणाची साधनं तुमची वाढली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक गोष्ट वाढवल्याने तर आपल्या मतदारसंघाचा विकास होईल. की स्पेसिफिक अशी एखादी गोष्ट करून तो होणार नाही. सर्व बाजूंनी, चारही बाजूने आपल्याला विकास करावा लागेल. या भागातले पारोळा एरंडोल मधले टॉप 3 असे कुठले मुद्दे आहेत की जे प्रायोरिटीने तुम्हाला काम करायला आवडेल ज्याच्यावर, आणि जी गरज पण आहे सध्या पारोळा एरंडोलची? MIDCचा दोघी शहरांचा मोठा मुद्दा आहे. त्याला मला प्रायोरिटीने काम करायला खूप आवडेल आणि ते माझ्या अजेंड्यावर ते विषय आहेत. मॅक्सिमम उद्योगधंदे आपल्या मतदारसंघात आले पाहिजे. दुसरा कनेक्टिव्हिटी, रस्ते. आत्ताच आपल्या मतदारसंघातले जवळपास 80% रस्ते एकदम उत्कृष्ट प्रमाणात आहेतच. त्यांना अधिकाधिक अजून भविष्यात जास्ती प्रमाणात आपल्याला व्यवस्थित कसं चांगल्या करता येईल हे आपला मूळ उद्देश असेल. आणि अजून असे काही मुद्दे की जे अनेक वर्ष झाले दुर्लक्षित आहेत पण ते अजेंड्यावर आले पाहिजेत? असे भरपूर मुद्दे आहेत, आपल्याला घेता येतील. पण असं नुसतं बघा, टिपिकल पठडीतला एखादा पुढारी बोलून जातो, नेता बोलून जातो, ते बोलून उपयोग नसतो. की आता आम्हाला बालपणापासून आम्ही जे राजकारण बघतोय की खूपच असा दिवा स्वप्न दाखवणारे नेते आजकाल आपल्या देशामध्ये येऊन गेलेले आहेत किंवा राज्यामध्ये येऊन गेलेले, पण मुळात काही झालेलं नाहीये. आणि मी थोडासा माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे जास्त असं दिवा स्वप्न दाखवायचा माझा स्वभाव नाहीच आहे. त्याच्यामुळे खूप मी हे करेल ते करेल, पहिले तर मी प्रायमरी गोष्टींवर फोकस करणार आहे. नाही, आणि एक यंगस्टर म्हणून मला पण कायम असं वाटतं की नेता स्ट्रेट फॉरवर्ड असला पाहिजे. काम होईल तर होईल, नाही तर नाही. आणि त्यामुळे यंगस्टर्स आहेत ना, आजकाल जे गोल गोल फिरवून सांगणारे नेते आहेत ना, अशा लोकांमुळे त्यांचा खरं तर व्ह्यू बदललाय, राजकारणाकडे बघण्याचा व्ह्यू बदलला. की इथं 100% या इंडस्ट्रीमध्ये खोटंच बोललं जातं, इथे खऱ्याचं काही कामच नाहीये. पण राजकारणात
मी तुम्हाला सांगतो की खऱ्याचंच काम आहे, खोट्याचं इथे काम नाही. खोटं जास्ती दिवस राजकारणात चालत नाही. तरुणांकडून काय काय अपेक्षा आहेत तुमची? त्यांचा कसा अप्रोच असला पाहिजे राजकारण्यांना घेऊन? तरुणांचा राजकारणाप्रती पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे, या मताचा मी आहे. तुमचा अप्रोच जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह ठेवणार, कारण की बघा, तुम्ही एखाद्या राजकारण्यावरती विश्वास कायमस्वरूपी थोडी ठेवून देतात. त्याला 5 वर्षाची संधी तुम्ही देतायत. ठीक आहे, त्याने नाही काम केलं 5 वर्षात, चांगलं, तुम्हाला ऑप्शन आहेत ना. मग तुमचा अप्रोच कशाला तुम्ही निगेटिव्ह करताय राजकारणाकडे? राजकारणात तुम्हाला संधी दिलेली आहे तुमचं नेतृत्व बदल करण्याची. त्याच्यामुळे निगेटिव्ह अप्रोच करून आपल्याला साध्य काहीच होणार नाहीये. तुमचा अप्रोच हा राजकारणाच्या प्रती पॉझिटिव्हच असला पाहिजे. खरं तर अमोलजी, राजकारणामध्ये इतकं स्ट्रेट फॉरवर्ड असणं कधी कधी धोक्याचं पण असू शकतं किंवा कधी कधी तुमचा अनुभव आहे की चांगलं पण असू शकतं. मला फार आश्चर्य वाटतंय की इतका स्ट्रेट फॉरवर्ड राजकारणी मला आज बघायला मिळाले, गप्पा मारायला मिळाल्या. तुम्हाला तुमच्या भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा. वैचारिक किडावर आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि पुन्हा आम्ही पारोळ्याला येत राहू. तुम्ही आज जसं आमचं स्वागत केलं तसं करत राहाल, मला अपेक्षा आहे. मंडळी, राजकारणाकडे बघताना कसा अप्रोच असायला हवा, राजकारण्यांच्या पण लोकांकडून काय काय अपेक्षा असतात आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना राजकारण्यांची पण खूप धावपळ होत असते, अशा अनुषंगाने आजच्या या गप्पा होत्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि वैचारिक किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय.